भंडारा में विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के नवरात्रि के दौरान गरबा कार्यक्रम में प्रवेश को लेकर अपनी मांग रखी है। उनका कहना है कि हिंदू देव देवताओं की पवित्रता बनाए रखने के लिए केवल वही लोग गरबा कार्यक्रम में भाग ले सकते हैं जो इस पवित्रता का सम्मान करते हैं। उन्होंने चेतावनी दी कि अगर यह ध्यान न रखा गया तो समाज में विवाद और तनाव उत्पन्न हो सकता है। जयकी रावलानी जिलाध्यक्ष विश्व हिंदू परिषद ने कहा कि यह नवरात्रि माता की आराधना के 9 पवित्र दिन है और इन अवसरों पर धर्म और परंपरा की रक्षा करना आवश्यक है। आधार कार्ड पाहूनच त्याला तुम्ही एंट्री द्या। आम्ही तर म्हणून आधार कार्ड पाहून नाही, त्याची नोंदणी करून तुम्ही त्याला सोडा अंदर। फक्त बघा नको, त्याची नोंदणी करा रजिस्टर मध्ये, त्याचं नाव लिहा, त्याचा मोबाईल नंबर लिहा आणि नंतरच त्याला आत तुम्ही सोडा। म्हणजे काय, हा फॅशन नाही की नवदुर्गा माता नवरात्री म्हणजे मातेचे 9 दिवस त्यांची आराधना आहे। तिथं एक शक्तीपीठ एक प्रकारे आपण जागृत करतो जिथं त्यांची आणि आपण सगळ्यांना माहितच आहे का गरबा हा म्हणजे आपण आधी तर सगळ्यांनी गुजरात पासूनच बघितलाय ना, ती एक पूजा अर्चनेचा भाग आहे गरबा, काही मजेचा पार्ट नाही, तो काही एंटरटेनमेंटचा पार्ट नाही। जर तुम्ही तिथं गरबा करता, मातेची तुम्ही स्थापना करता, तर तो काही एंटरटेनचा पार्ट नाही, तिथला पावित्र्य राखल्याच गेला पाहिजे। त्यासाठी बजरंग दल तर्फे कालच पत्रकार परिषदेत सांगितलं का जे त्या पावित्र्याला राखू शकतात आणि जे त्या धर्माशी निगडीत आहेत फक्त त्यांनीच तिथे यावे आणि तिथलं पावित्र्य राखून तिथं गरबा हा आयोजित केला आहे आणि तिथलं पावित्र्य नाश होणार, समाजात काही द्वेष होणार, ते काही होऊ नये। आणि आपण मागच्या काळात बघितलं आहे त्या कार्यक्रमामुळेच पुष्कळ लव्ह जिहादचे प्रकरण घडलेले आहेत आणि ते प्रकरण घडल्यानंतर होते काय का आपल्या आपापसात 2 धर्मामध्ये विवाद निर्माण होतो। शांत अशा भंडारा जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडली नको, व्हायला नको, म्हणून आम्ही बजरंग दल भंडारा आणि विश्व हिंदू परिषद भंडारा तर्फे पत्रकार बंधूंच्या माध्यमाने हा आग्रह करतो, जितकेही गरबा आयोजित करणारे मंडळ आहेत त्यांनी या गोष्टीचा पावित्र्य राखावा आणि या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून भंडारात किमान आजपर्यंत शांत अशा भंडारात कोणतीही अशी घटना भविष्यात घडायला नको, लव जिहाद वगैरेच्या कोणत्याही प्रकरण घडायला नको आणि ती एक शक्तीची उपासना म्हणून कार्यक्रम होते, त्याचप्रमाणे तो गरबा उत्सव तिथं मनवला गेला पाहिजे।